पण बाळराजे अजाण आहेत. दौलतीचा व्याप मोठा आहे. प्रल्हाद निराजी न्यायबुद्धीने बोलले. शिवाय गनिमांचा चारीतर्फाना घेर आहे. राहोजींनी त्यांचा सूर उचलून धरला. बाळराजे अजाण आहेत हे तर साफच आहे. त्यांच्या नावे शिक्कामोर्तब करतील त्या महाराणी साहेब तर जाणत्या आहेत. कैलासवासी स्वामींनी हे राज्य अजाण वयातच उभे केले तेही जाणत्या आऊसाहेबांच्या बळावर. अण्णाजींनी सोयराबाईंचा पाठ जिजाऊंच्या पंक्तीला मांडला. पण कैलासवासी स्वामींची अंतिम इच्छा काय होती ते स्पष्ट झाल्याशिवाय आपण करतो आहोत त्याला रयतेची मान्यता कशी लाभावी. मोरोपंतांनी मुळाला हात घातला. आमच्या बाळराजांच्या लग्नकार्याला स्वारीनं पन्हाळगडी आवतण धाडलं नाही यातच त्यांची इच्छा दिसत नाही काय. सोयराबाईंनी सुरेख पलटी मारली. खलिते धाडूनही युवराज रायगडी पडल्या छत्रपतींना भेटायला येत नाहीत यात त्यांचाही इरादा स्पष्ट होत नाही काय. अण्णाजींनी त्या पलटीला जोड दिली. पण युवराजांनाच इथं बोलवून घेतलं आणि त्यांच्यासमोर हे मांडलं तर कुणी सांगावं ते समजुतीनं घेतीलही. मोरोपंत हे बोलताना चाचरले पण बोलले. काय बोलता तुम्ही पेशवे. त्यांना इथं इतमामानं आणणं हे आपल्या हाती निखारे ओढून घेणं आहे अंगावर. तसं घडणारच असेल तर आम्ही सुरनीसेंची वस्त्र उतरून या सेवेतून मुक्त होऊ. अण्णाजींनी हातचा बाहेर काढला. आणि आम्हीही आमचं महाराणीपद रायगडीच ठेवून थेट तळबीडची वाट धरू. सोयराबाईंनी त्या हातच्यात आपल्या बिनतोड एक मिसळला. स्पष्ट सांगतोत आम्ही. युवराज गादीवर येण्यास पात्र नाहीत. ते स्वामी होण्यात दौलतीला धोका आहे. आम्ही स्वामींचं अन्नभक्षण केलं आहे. त्यांच्या दौलतीला गोता देण्याचं पाप आम्ही करणार नाही. रामराजे स्वामी होण्यातच राज्याचं हित आहे. अण्णाजींनी डळमळीत मोरोपंतांना विणल्या जाळ्यात पुरते गुंडाळले. तरीही मोरोपंतांनी मोलाची शंका बोलून दाखवली. हे पटतं आम्हास. पण पन्हाळगडी राहून युवराज हे स्वस्थपणं बघतील याला मान तुकवतील असं कसं धरून चालता तुम्ही अण्णाजी. वास्तविक फितव्यानं गनिमाला सामील होणाऱ्यांना स्वारीनं माफ कसं फरमावलं याचंच कोडं वाटतं आम्हाला. युवराज वारस तर नाहीतच पण ते शिक्षापात्र गुन्हेगार आहेत हे सोयराबाईंनी आडवळणाने सुचविले. पंत जे मायेपोटी स्वामी करू शकले नाहीत तेच आपणाला कठोरपणानं करावं लागणार आहे. तुमची आमची भेट होती तर जे स्वामींनी सर्वप्रथम करण्याची आज्ञा आपणाला दिली असती तेच करावं लागणार आहे. धडक घालण्यापूर्वी गवा रेडा पायखुरांनी माती उकरतो तसे अण्णाजींनी शब्द उकरून काढले. म्हणजे आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणता ते सुरनीस. मोरोपंत गोंधळून म्हणाले. रामराजांना मंचकारोहण करताच फौजबंदीनं पन्हाळ घेरून युवराजांना जेरबंद करून महाराणी समोर आणावं लागेल. त्याच करतील त्यांचा काय तो आखरी निवाडा. अण्णाजीच्या मनातून साठून घट्ट झालेले गरळ बाहेर पडले. सुरनीस. मोरोपंत अंगभर थरारत चित्कारले. होय आम्ही पुन्हा तेच म्हणतो. युवराजांना जेरबंद करूनच आणावं लागेल. पंत एका म्यानात दोन हत्यारं राबत नसतात. रामराजांना गादीवर बसवून युवराजांना खुलं सोडू म्हणाल तर ते आम्हाला काय खुद्द रामराजांनाही सुखाची झोप लागू देणार नाहीत. सर्वात अधिक धोका त्यांना आणि महाराणींना पोचेल. आम्ही चांगलं जाणतो युवराजांना. अण्णाजींच्या बोलण्याने मोरोपंतासह सारे सुन्न झाले. खलबताच्या एकाच टप्प्याचा विचार सर्वांनी केला होता. अण्णाजीच्या तोंडून त्याचा दुसरा टप्पा खुला होता. सारे चमकले, गंभीर झाले.
स्वामींच्या दौलतीच्या बऱ्या निर्गतासाठी रामराजांना मंचकारोहण करणं जसं महत्त्वाचं आहे, तसं हेही अटळ म्हणून करावं लागणार आहे. धमक नसेल तर या फंदात न पडता दौलतीचं भवितव्य दैवावर सोपवून आपापल्या वतनावर जावं. सर्वांनी अण्णाजींनी कौशल्याने सर्वांना कर्तव्याची जाण दिली. मोरोपंतांना आता कळून चुकले की आपण दलदलीच्या पाणंदीचा निम्म्यावर फासला गाठला आहे. इथून परतणे शक्य नव्हते, कारण जे युवराजांना बंदिस्त करू म्हणतात ते पेशव्यांना प्रसंगी अंधार कोठडीच दाखवायला कमी कसे करतील. हे सोडून युवराजांकडे जावे तर ते बदनाम. एकच मार्ग उरेल, वस्त्रे उतरून मुक्त होणे. या बिकट प्रसंगी कैलासवासी स्वामींचे राज्य टाकून मुक्त होणे हे कसले इमान ठरेल. मोरोपंत पार गोंधळले. दलदलीची पाणंद चालण्या वाचून मार्गच नव्हता. खूप विचार करून ते बोलले, ठीक आहे अण्णाजी, आम्ही सहमत आहोत या मसलतीला. ते ऐकताना सोयराबाईंचा चेहरा झळझळून उजळला. मोरोपंतांच्या संमतीमुळेच बुंध्या मागून फांद्या उतराव्यात तसे प्रल्हाद, निराजी, राहुजी, कान्होजी सारे या धाडशी गटालाच हातजोड द्यायला तयार झाले. जमल्या आसामींचा इतबार घेण्यासाठी महाराणींच्या वतीने भवानीच्या पवित्र भंडाऱ्याची परडी फिरली. मळवट भरले गेले. कटाचे खलबत उलगले. बाहेर पडणाऱ्या कान्होजी भांडवलकराला महाराणी म्हणाल्या, कान्होजी बाळाजींना आम्ही तातडीनं याद केल्याचं सांगा. जी. थोड्या वेळातच चिटणीस बाळाजी महाराणींच्या समोर कलमी सेवेस रुजू झाले. चिटणीस, आम्ही सांगतो त्या भातेने खलिते सिद्ध करून उद्या दिवसफोटीला पन्हाळगड आणि कोल्हापूर तर्फेला आमचे विश्वासू जासूद खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा यांच्या मार्फतीनंच टाकोटाक रवाना करा. जी महाराणी काय मजकुराचे खलिते सांगणार याचा बाळाजींना ठाव आला नव्हता. पन्हाळ्याला किल्लेदार विठ्ठलपंत, हवालदार बहिर्जी इंगळा, हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांना लिहा. येथील मसलत एक प्रकारची आहे. युवराजांस कैद करून बहुत सावधपणे असणे. स्वारी गेल्याचं वर्तमान फुटो देवो नये. कोल्हापुरी जनार्दन पंत सुमंत आणि पाराजी पंत पेडगावकर यांस लिहा. पन्हाळ्याच्या मसलतीस विठ्ठलपंतांना कुमक करून बंदोबस्तानं असणे. एक खलिता दौलतीच्या युवराजांनाही द्या. युवराजांच्या खलित्यात मजकूर घाला. स्वारींच्या तब्येतीस वाखा आहे. लवकरच आरोग्य होईल. भल्याबुऱ्या अफवा उठताहेत, त्यावर विसंबू नये, चिंता करू नये. सोयराबाईंचे हे आगळे दिव्य रूप बाळाजी आवजी विस्फारल्या डोळ्यांनी बघतच राहिले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. चिटणीस, आम्ही तुम्हाला सांगतो आहोत, खलिते तयार करून तुमच्या शिक्के दस्तुरीने ते आमच्याकडे आणून द्या. सोयराबाईंचा आवाज झरबी झाला. बाळाजींनी मान खाली घातली. कसल्या तरी निर्धाराने ते म्हणाले, आम्ही राजाचे दरखदार. युवराज ज्येष्ठ खाविंद असता असे खलिते या हाती आम्ही कसे लिहावे. क्षमा असावी, आमच्यानं हे होणार नाही. काय म्हणालात? तुमच्या दस्तुरीशिवाय खलिते मांडले जात नाहीत म्हणून तुमचा मुलाहिजा विसरलात. आम्ही महाराणी आहोत. गैरसमज नसावा. घरी पुत्र आवजी आहेत, त्यांना शिक्क्यानिशी पाठवून देतो. जी घेणे असेल ती सेवा त्यांच्याकडून सरकारांनी घ्यावी. आम्हाला यात गुंतवू नये, एवढीच प्रार्थना. सोयराबाई चडफडल्या, पण त्यांना चिटणीशी शिक्के हवे होते. कोणाच्याही धोंड्याने का होईना आंबा पाडायला पाहिजे होता. द्या त्यांना पाठवून तातडीनं. या तुम्ही. त्यांनी बाळाजींना आज्ञा केली. बाळाजी निघून गेले आणि त्यांचे पुत्र हजर झाले.
महाराणींनी सांगितल्याबर हुकूम आवजीने खलिते तयार करून थैलीबंद करून ते त्यांच्या हवाली सुपूर्द केले. आवजी काम संपून निघून जाताच वर्दी देऊन सोयराबाईंनी खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा या आपल्या विश्वासू चाकरांना बोलावून घेतले. त्यांच्या हाती ते खलिते देऊन सावधपणाच्या सर्व तपशीलवार सूचना त्यांना दिल्या. खंडोजी गणोजी बनावट खलिते घेऊन 7 महालाबाहेर पडले. आता रायगड रातकिड्यांच्या अविरत कर्कश करकरीत मुरत चालला.